मला ते असं कोणी फॅनबॉयला भेटायची इच्छा नव्हती. रिझनीला आता मी नाही येणार, आता मला माझ्या फ्रेंड्स सोबत कुठेतरी जायचंय. ती ऍक्च्युली तसंच हसते. मला झालं की अच्छा. सगळं वागणं असं होतं की नाही मी खूप प्रेमात आहे आणि मला लग्न करायचंय. प्रोफेशनल स्टॉकर आहे म्हणजे ती माझ्या. अरे माझ्या झोपेत उठून म्हटलं बाबांना ना तुझ्याशी बोलायचंय. तो असा ताडकन उठून बेस्ट अलार्म एव्हर. बेस्ट अलार्म. नो ड्रामा, नो कलेश, नथिंग. कलेश. आता हिला सांगायचं कसं, कारण ही माझ्या फोनमध्ये तर सतत बघत असते. हे बऱ्याच लोकांना पण ओळखत नसतो जेव्हा एवढी माणसं येतात. यू डोंट इवन रिमेंबर. आजच्या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं मच अवेटेड कपल आपल्या फ्रेममध्ये बसले. गायत्री आणि श्रीकांत, खूप स्वागत राजनी मराठीमध्ये. थँक्यू सो मी म्हणाले मच. मच अवेटेड आणि काय धुमाकूळच घातला बाबा सोशल मीडियावर. पोस्ट काय केलं गायत्रीने आणि लग्न ठरलं. मी म्हटलं, बापरे व्हॉट इज हॅपनिंग. तुलाही माहित नव्हतं ना? नाही तुझ्या सूत्रांनी ही खबर दिली नव्हती ना तुला? नव्हती दिली माझ्या सूत्रांनी आणि माझ्या एका सूत्राने ना फोनच नाही उचलला तेव्हा त्याच्यामध्ये राहिलं. बट खूप छान वाटलं तुमचे फोटोज बघून, तो प्रपोजलचा व्हिडिओ बघून. कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. सुरुवातीलाच कसे आहात मला जरा सांगा गायत्री मॅडम. मी तर कमाल आहे. एक मज्जा येते, एक लग्न ठरलंय आणि त्याची सगळी तयारी आणि खूप मजा येते मला. आय एम व्हेरी हॅपी. जरा ओळख करून द्यायचं आम्हाला. हा श्रीकांत माझा होणारा नवरा आहे. श्रीकांत चौरे असं त्याचं नाव आहे आणि तो मुंबईचाच आहे आणि तो प्रॉक्टर अँड गॅम्बल नावाच्या कंपनीमध्ये काम करतो आणि त्याला फोटोग्राफीची खूप आवड आहे, त्याला फिरायची खूप आवड आहे. सो या असं आहे. तर असं काय आहे. म्हणतो कसं आहे गायत्री एवढी बोलते, तिच्या पुढे तुला बोलायला मिळतं का रे, हा मला मनातला प्रश्न विचारायचा सुरुवातीलाच. नाही, एकदम वेल बॅलन्स्ड असतं आमचं कॉन्व्हर्सेशन. ती बोलते, मी ऐकतो. ओके, गुड लिस्नर म्हणजे. येस. अच्छा असं आहे. तर आज काही शिकवून आणलंय की नाही तुला हे बोल ते काही बोल? काय नाही ना, काय नाही. काहीच नाही शिकवलं. वा. पण सगळ्यांना जो पडलेला प्रश्न आहे तो मला पडलेला प्रश्न आहे. एक तर किती वर्षापासून तुम्ही डेट करताय आणि अचानक सरप्राईज द्यायचा प्लॅन कोणाचा होता? श्रीकांत. सो आम्ही जवळजवळ आता 1.5 वर्षाच्या वर झालं आम्हाला डेट करून. आणि सो आम्ही एका डेटिंग ॲपवर भेटलो. बंबलवर भेटलो आम्ही. बंबलवर आम्ही भेटलो. सो आणि ते स्टोरी फारच फनी आहे. सो मी बंबलवर भेटलो तेव्हा असं लिहिलं होतं की ॲक्टर आहे म्हणून. आणि मी जास्त मराठी बघत म्हणजे शोज वगैरे काही पाहत नाही. आणि हिचे जे सगळे शोज आले होते तेव्हा मी जपानमध्ये होतो कामाला. सो मला फक्त असं एक नाव दिसलं आणि ॲक्टर आहे हे कळलं. आणि त्यानंतर मग मी बोलायला लागलो गायत्री आहे हे कळलं. पण तिने पूर्ण नाव तेव्हाही नव्हतं सांगितलं की अच्छा मी गायत्री आहे एवढंच सांगितलं होतं. आणि मग आम्ही जवळजवळ भेटणार त्याआधी असंच मी तिला विचारलं होतं तू काय करतेस. आणि तिने असं घरात मी असं टी व्ही पाहते असा फोटो टाकला, हे बघ पाहते म्हणून मी टी व्हीवर बघते. आणि मग मी असं बघितलं तर टी व्हीच्या खाली कशी नावाची पाटी होती, गायत्री दातार. बिग बॉसची पार्टी होती वाटतं. मला असं वाटलं की लोक घराच्या बाहेर पाटी लावतात, ही टी व्हीच्या घराच्या आत का लावते. म्हणून असं सर्च केलं मी तेव्हा कळलं अच्छा ही ॲक्टर आहे आणि हिने काम केलं आहे. मग त्यानंतर आम्ही असं भेटलो. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मग आम्ही भेटलो, खूप आम्ही गप्पा मारल्या आणि खूपच छान आमचा कनेक्ट झाला. अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. हे किती सरप्राईज आहे. डेटिंग ॲपवर भेटलात. गायत्री तू कधी डेटिंग ॲपवर होती? इथून सुरुवात आहे. सो माझे काही फ्रेंड्स बंबल आणि इतर ॲप्सवर होते. तर मी कायम ना त्यांच्या फोनमध्ये जाऊन जी समज मुलगी असेल तर जो मुलगा तिला आवडणारच नाही अशाला राईट स्वाईप करायचे आणि जो आवडेल त्याला लेफ्ट स्वाईप, किंवा मुलगा असेल तर सिमिलर. एका दिवशी आम्ही असे 2-3 माझे फ्रेंड्स मी असे भेटलेलो. ते इरिटेट झाले. ते मला म्हणले की गायत्री तू कर ना तुझ्या फोनमध्ये डाउनलोड आणि तू कर तुझ्या फोनमध्ये हे सगळं. म्हणलं ठीक आहे चल. मग मी काय ते असं लक्ष नाही दिलं बरं का की कुठे ते बंबल, मग कुठे बोला एवढं, कुठे नकोच त्याच्यापेक्षा. मग असंच एक दिवस 2-3 महिने गेले बरं का. मी हा विचार करते करावं का नको करावं, करावं का नको करावं. फायनली म्हणले एका दिवशी करूनच टाकूया. तर मी बंबल डाउनलोड केलं आणि ते काय प्रोफाईल बरोच काय काय असतं बाई त्याच्यामध्ये. सो ते सगळं भरलं आणि सो त्याच्यामध्ये ना असे खूप मॅचेस यायला लागले. मग बऱ्याच लोकांनी ओळखलं की तुम्ही त्या आहात ना. मला तिथून इंस्टाग्राम शोधून इंस्टाग्रामवरती मेसेजेस यायला लागले. मग मी सांगायचे की नाही हे फेक आहे, माझं नाही आहे अकाउंट, मी नाही काढलं. कारण मला ते असं कोणी फॅनबॉयला भेटायची इच्छा नव्हती इन धिस स्पेस. की
कोणीतरी फॅन आहे म्हणून आपण डेटवर चाललोय असं नको होतं. मग असंच मी काय बघायचे माहिती आहे, पहिली भाषा मराठी नाही आहे, तर मे बी ह्यांनी माझं काही बघितलेलं नसेल, तर आपण बघूया ह्याच्यासोबत डेटला जाऊन. असं करत करत मी 1-2 डेट्सला गेले पहिल्यांदा, कॉफी प्यायला, जेवायला वगैरे, आणि जरा बोर झालं मला की त्यांच्यासोबत. म्हणजे खूप छान मुलं होती पण व्हाईब नाही मॅच झाली. त्याच्यानंतर ह्याचा प्रोफाईल मुलींनाच स्वाईप करायचं असतं ना त्याच्यावरती पहिले, तर मी स्वाईप केला आणि ह्याच्यात ना मराठी सगळ्यात लास्टला लिहिलेलं. सो जॅपनीज, इंग्लिश, हिंदी 1000 आणि मग शेवटी मराठी. हां, आणि नाव पण श्रीकांत चौरे काय त्यांनी लिहिलेलं नव्हतं. सो मला वाटलं काहीतरी साऊथ इंडियन वगैरे आहे हा असावा, त्यामुळे सेफ आहे, म्हणजे असं एकदम हे नाही होणार की फॅन असल्यासारखं नाही भेटणार. तर मग झालं, स्वाईप केलं आणि ह्याचे एस्थेटिक्स खूप मस्त होते बरं का त्या फोटोजमध्ये. मला मज्जाच आली की कपडे, बॅकग्राऊंड कमाल. मला कुठे माहिती फोटोज छान काढतो हा. आणि मग हे पण एक रिझन आहे चांगले काढतो. हो राईट, हे खरं आहे. आणि त्याच्यानंतर स्वाईप केलं, त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो. त्याच्यानंतर मी तर त्याला फक्त पहिले जी सांगितलं होतं, मी नावही नव्हतं सांगितलेलं, नंबर बिंबर तर दूरची गोष्ट. मग हळूहळू फक्त गायत्री सांगितलं. आणि आम्ही आता भेटणार तोपर्यंत मी नंबरही दिलेला नव्हता माझा त्याला, की म्हणजे माहित नाही ना, बंबलवरच चॅट करायचं. बंबलवरच चॅट करायचं आणि बंबलचे माझे नोटिफिकेशन बंद असायचे, कारण तू उघडशील तेव्हा बघणार, मी उघडेन तेव्हा मी बघणार, वेळ असेल तेव्हा. तर सो आमचं एक दिवस भेटायचं ठरलं आणि संध्याकाळी असं 8ला वगैरे आपण जेवायला भेटूया असं ठरलेलं. कुठे भेटायचं हे नव्हतं ठरलं, त्यामुळे आपण ठरवूया वगैरे. तर ठरवूया म्हणजे मला वाटलं की 5-6 वाजता ठरवूया. सो मग मी दुपारी अशी 2-2:30 वाजता मैत्रिणीकडे गेले आणि आम्ही असं चहा कॉफी पितोय, गप्पा मारतोय, हे चालेल ते चालेल. म्हटलं की अच्छा चल 5-5:30 झाले, आता बघूया यायला काहीतरी रिप्लाय करूया. मी बंबल उघडलं तर ह्या माणसानी चिडून कॅन्सल केलं होतं, कारण त्यांनी खूप मेसेजेस केले होते आणि मी रिप्लाय केला नाही म्हणून त्याला वाटलं की मी त्याला घोस्ट करणार आहे. म्हणून त्यांनी मला रिझन दिला, आता मी नाही येणार, आता मला माझ्या फ्रेंड्स सोबत कुठेतरी जायचंय. मी जे झाले की व्हॉट, आपलं ठरलं होतं ना, नाही पण तू रिप्लाय केला नाहीस ना वगैरे, असं सगळं त्यांनी एक मोठं नाटक केलं, जे नंतर त्यांनी मला सांगितलं मी कुठेही गेलो नाही, मी खाली बॅडमिंटन खेळत होतो. हो, तू कॅन्सल करशील पण मी कॅन्सल केलं पहिलं. पण मी करणारच नव्हते कॅन्सल झाली मग डेट तेव्हा. हा, ती कॅन्सल झाली. मग काय आम्ही थोडंसं बोलत होतो. मग हा कुठेतरी दुबईला गेला होता, मग कुठेतरी उदयपूरला गेला होता बिझनेस ट्रिपला. तर ते असं बोलणं चालू आहे. त्याच्यानंतर एका महिन्यानी माझं शूट चालू होतं तेव्हा अबीर गुलालचं, त्यामुळे असं ह्युमन वेळेत भेटायला तर पॉसिबल नव्हतं. सो आम्ही रात्री 10 वाजता भेटलो. हाही दमून आला होता आणि दोघेच चला तर जाऊ दे, सेकंड टाइम कॅन्सल नको करायला, अर्धा तास भेटू, हो करून घेऊ आपापल्या घरी. बट ते अर्धा तास भेटूचे जवळजवळ 3 तास झाले. ते हॉटेल बंद होईपर्यंत आम्ही तिथेच बसलो होतो. त्याच्यानंतर खाली उतरून सुद्धा म्हणजे खूप वेळ आम्ही गप्पा मारत होतो. सो मग तेव्हा असं कळलं की वाव, मला एवढी मजा कोणासोबतच आली नव्हती आत्तापर्यंत चिल करायला, गप्पा मारायला. आणि पहिल्यांदाच भेटून तेही वेगवेगळ्या क्षेत्रातले 2 माणसं, इतकी मजा येऊ शकते हे मला इमॅजिनच झालं नव्हतं. सो मग त्यानंतर मग भेटत गेलो आणि मग आता इथपर्यंत आलंय ते. ऍक्च्युली ना श्रीकांत, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या डेटिंग ॲपवर कोणाला तरी भेटतो, ती व्यक्ती तीच असेल का याची शाश्वती नसते, किंवा अनेकदा फक्त टाइमपाससाठी म्हणून अशा ॲपचा वापर केला जातो. लग्नापर्यंत या गोष्टी आल्याचं मी कदाचित माझ्या ओळखीतलं हे पहिलंच कपल आहे, राईट? तुझ्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हा विचार होता की हे टाइमपास लेवलला आपल्याला मॅनेज करायचं आहे का हे सिरियस लेवलला जाऊ शकते? एक, आणि दुसरं, ही ॲक्ट्रेस आहे तर ही खरंच ॲक्ट्रेस आहे का, हे प्रश्न तुला होते का? हो, नाही, कारण माझा इंटेन्शन तोच होता. सो त्या ॲपवर युजली तुम्ही टाकता राईट की सिरियस और आम्ही दोघांनी सिरियस टाकलं होतं की लाईक लुकिंग फॉर लॉंग टर्म रिलेशनशिप. आणि भेटायच्या 1 दिवसा आमचं फोनवर व्हॉट्सॲप नंबर एक्सचेंज झाल्यामुळे आम्ही बोलत होतो, गप्पा मारत होतो. त्यामुळे जरी फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन नसेल झालं तरी चॅट्समध्ये किंवा तेही वाईब मॅचच होत होती, राईट? आणि मग आम्ही भेटलो आणि आमचं तेच होतं की वी आर नॉट लुकिंग, म्हणजे ती क्लॅरिटी स्टार्टिंगलाच आम्ही दोघांनी कम्युनिकेट केलेली की नाही आहे. फक्त भेटूपर्यंत ते होतं की टाकला तर आहे हा फोटो, आता हीच येणार आहे का कोण दुसरं येणार आहे तेवढं फक्त नक्की नव्हतं. पण बाकी तर ती क्लॅरिटी होती अबाउट
व्हॉट वी वॉन्ट इन. येस. गायत्री, तुझ्या बाबतीमध्ये काय होतं? सेम म्हणजे मी एकतर ना एक्सपेरिमेंट म्हणून ते बंबल डाउनलोड केलं होतं. Exactly. हा म्हणजे आयुष्यात कधी डेटिंग ॲप वापरलं नव्हतं, त्यामुळे काय असतं आता एकदा आपण बघूच या म्हणून मी ते मुळात डाउनलोड केलं. त्यानंतर मला कळलं की इथे नुसतंच टाइमपास करायला नाही भेटत लोक. सो माझ्या ओळखीत ना माझ्या 2 मैत्रिणींची लग्न बंबलवरून जमलेली आहेत. अच्छा. ठीक आहे. सो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं ते, पण दॅट वॉज नॉट माय अजेंडा ऑफ डाउनलोडिंग बंबल. पण मग तिथे म्हणजे मी ज्यांच्याकडे होतं त्यांना विचारलं की मग तिथे काय टाकायचं असतं, तर ते म्हटले ते असं टाइमपासवालं नको टाकूस, कारण खूप रॅन्डम प्रोफाईल्स येतात. रॅन्डम प्रोफाईल्स येतात. तू जितकं फिल्टर्ड टाकशील तितक्या तुला फिल्टर्ड प्रोफाईल्स येतील, ज्या तुला मे बी आवडेल त्यांना भेटायला अशा. सो मी तसं टाकलं. मीही काय लॉंग टर्म रिलेशनशिप काय सिरियस जे काय होतं ती कॅटेगरी, सो ती टाकली. त्यामुळे ते बिफोर मीटिंग हिम ऑल्सो ते पहिल्यापासूनच क्लिअर होतं की टाइमपास तर आपल्या ह्याच्याने जमणार नाही करायला, त्यामुळे जे काय आहे ते सिरियसलीच परस्यू करायचं आहे. वेदर इट एंड्स अप इन लग्न ऑर नॉट, टाइम विल टेल. पण बघतानाच त्याच्याकडे नाही आता ही काय आता नवीन निघाले सिच्युएशनशिप, तसलं काही बुवा जमत नाही. हो, असं गोष्ट आहे. तर ही पण तुम्ही दोघं पण ना डिफरंट प्रोफेशनचे आहात, म्हणजे पूर्णपणे वेगळे प्रोफेशन्स आहेत. आणि गायत्री ज्या प्रोफेशनमध्ये आहे तिथे ना वेळेची डिमांड खूप आहे. मे बी सिरियल, नाटक किंवा चित्रपट, खूप वेळेची डिमांड आहे. आणि मे बी तुझं 9 to 5 आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे, राईट? 9 to 5 आहे. तर ना अशा वेळी ना गोष्टी बॅलन्स करणं सोपं नसतं. अनेकदा तू अवेलेबल आहेस तेव्हा ती अवेलेबल नाही आहे, ती नाही आहे तेव्हा तू अवेलेबल आहेस, काइंड ऑफ असं होऊ शकतं. या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही डे 1 पासून सेम नोटवर आलात का, ते इव्हेंच्युअली ग्रो होत गेलं? सो मला थोडा वेळ लागला टू अंडरस्टँड दिस, कारण माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये या क्षेत्रातलं कोण नाही आहे. सो मी म्हणजे आणि जर आपण पाहिलं तर जे या क्षेत्रातले नसतात त्यांच्यासाठी मेनी रूमर्स आर ऑलरेडी देअर की नाही अबाउट द इंडस्ट्री. सो ते एक बायस ऑलरेडी होतं माझ्या डोक्यात, पण आय वॉज लाईक की नाही असं नसूही शकतं अंटिल अँड अनलेस मी पाहिलं, मी बघतो भेटून वगैरे. सो दॅट इज देअर. असं माझं वर्क लाईफ पण असं आहे की फ्लेक्सिबल आहे. सो वेनएवर असं असू शकतं की तिला इमोशनल नीड असू शकते की नाही तू आज राहा, सो आय कॅन मॅनेज की मी वर्क फ्रॉम होम करतो आज वगैरे. आणि युजली आम्ही ते मॅनेज करून ठेवतो की कसं आपण भेटूया, कसं टाईम मॅच होतो आहे. आणि द वन थिंग विच ॲक्च्युली वर्क्स की मुलांची खूप सवय असते की समोरचा जेव्हा रँट करत असतो तेव्हा आपण सोल्युशन द्यायचं. करेक्ट. आणि माझ्यासाठी ते खूप छान वर्क करतं. मला सोल्युशनच नसतं ती काय बोलते, तेव्हा बाय डिफॉल्ट मी एक गुड लिस्नर बनून जातो. म्हणजे मी जर माझ्या सेटवरचं त्याला काही सांगत असेल, काही रॅन्ट करत असेल किंवा वर्कप्लेसचं, तर तो फक्त ऐकून घेऊ शकतो. त्याच्याकडे खूप सोल्युशन नसतं. सेम वे तो जर त्याच्या वर्कप्लेसचं रॅन्ट करत असतो, मी फक्त ऐकू शकते. मला त्याच्यातलं काहीच कळत नाही की सजेशन द्यायला मी काहीच नाही सांगू शकत. मी फार तर फार काय सांगू शकते किंवा तो मला काय सांगतो, आपण नीट बसून बोलूया, प्रोज कॉन्स जे काय तुला आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, मग यू डिसाईड फायनली तुला काय करायचं आहे ते. सो हे छान आहे. आणि अजून एक सेम पॉईंटवरती म्हणजे की आम्ही जेव्हा डेट करायला स्टार्ट केलं तेव्हा मी एक सिरियल करत होते. सो त्याला सिरियलचे डिमांड्स काय असतात हे कळलं. त्याच्यानंतर फ्यू मंथ्स म्हणजे त्याच्यानंतरचं नेक्स्ट प्रोजेक्ट वॉज चल भावा सिटीत. सो तिथे तर कम्प्लिटली कट ऑफ होतं फॉर 2 months. बाहेरच होतेस. हां, म्हणजे फोनही नाही, काहीच नाही, नो कॉन्टॅक्ट, लाईक बीबी. तर तेही त्याला कळलं की असा एखादा रियालिटी शो असतो जिथे ॲब्सल्युटली 2 महिने कॉन्टॅक्ट करूच शकत नाही आपण ना त्या पर्सनला फिजिकली भेटू शकतो, कुठल्याच प्रकारे काहीच संवाद कॉन्व्हर्सेशन काहीच नाही होऊ शकत. त्याच्यानंतर आता मी नाटक करते. सो त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हा माझे प्रयोग असतातच, किंवा कुठलाही सणाचा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी माझं नाटक असतंच. सो आय एम ग्लॅड की ह्याला भेटल्यापासून ना हे वेगवेगळ्या प्रकारच्या वर्क कमिटमेंट्स कशा असतात हे त्याला एक्सप्लोअर करता आलं. आणि त्याला ठरवता आलं की वेदर दॅट इज ओके विथ हिम, वेदर ही कॅन ॲडजस्ट टू दॅट. आणि ना आत्ता म्हणजे ज्या जनरेशनमध्ये आपण आहोत ना तिथे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मगाशी श्रीकांतने छान उल्लेख केला इमोशनल नीड, जी आत्ता या कॉम्पिटिशनमुळे म्हणा किंवा या सोशल मीडियाच्या जगात आपल्याला आपल्या माणसांची खूप लागायला लागली एक इमोशनल नीड. आणि तीच खरी परीक्षा असते की आपल्या कामातनं वेळ काढून आपण आपल्या पार्टनरला कसा देतोय. सो या 1.5 वर्षामध्ये ते कसं मॅनेज केलं आहे गायत्री? खरं सांगू का, असं खूप ठरवून मॅनेज केलं आहे किंवा करावं लागलं असं नाही झालं आहे.
ते अपसुक होतं दोघांकडून. जर तो खूप बिझी असेल तर मग जो काही वेळ मिळतो ना, की समज माझं 10ला शूट संपतंय पण त्याला उद्या सकाळी 8ला ऑफिसला जायचं आहे, पण तरी चल एक क्विक डिनर करूया एकत्र, वी आर सॉर्टेड. सो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तसं 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 ते आम्ही करत गेलोय. पण असं काही ठरवून खूप करावं नाही लागलं एकमेकांसाठी. पण श्रीकांत तुला काय वाटतं Same. कोण जास्त इमोशनली स्ट्रॉंग किंवा इमोशनली वीक आहे दोघांपैकी? ॲक्च्युली आम्ही दोघंही वेगवेगळ्या पॉईंटला असतो. जेव्हा तिला गरज असते की नाही आज खूपच फ्रस्ट्रेटिंग डे आहे, मी सांगतो तू रेडी हो, मी आज कार घेऊन येतोय, आपण इथे इथे डिनरला जाऊया. सो देन दे 2 तास 3 तास जेव्हा बॅड मूडमधून माणूस बाहेर येतो, देन इट इज इनफ. अँड वे टू हर हार्ट इज फूड ना. मी तिला पिझ्झा बनवायला घेऊन गेले होते एका ठिकाणी आणि ज्या इंटेन्सिटीने त्या पिझ्झावर गायत्री चीज टाकत होती, मी तिला म्हटलं अगं थांब जरा, 2 दिवस किती वर्कआउट आहे पुढचा. हां येस कंटिन्यू. करेक्ट. सो ते ऑर्गॅनिकली होऊन जातं. कधी कधी असं असतं की तिच्या वर्क कमिटमेंटमध्ये आणि माझ्या वर्क कमिटमेंटचा तो मॅच झाला टाईम, देन आम्ही 1-2 ट्रिप म्हणजे 1 डे 2 डे ट्रिपला जातो. सो दॅट्स लाईक अ गुड ब्रेक फॉर बोथ ऑफ अस. आणि त्या ट्रिप्समध्ये मग आम्ही खूप गप्पा मारून अजून जास्ती कनेक्ट होतो की अच्छा हेही चालू आहे, तेही चालू आहे आयुष्यामध्ये. ते झालं. आणि ओव्हर अ गुड एनी बॅड डे टू डेमध्ये जर काहीच टाईम नसेल, द बेस्ट थिंग इज की चल आपण कुक करूया. आणि जो तिचा पूर्ण मूड चेंज एक होतो की 2 तास आधी तुझा मूड हा होता आणि आता तू मी वेगळीच बघितला आहेस. फिश मार्केटचा व्हिडिओ. गॉड, म्हणजे म्हणजे हे आधीपासून एवढं म्हणजे फूड हॅज ऑलवेज बीन माय मूड चेंजर. म्हणजे मला हे काय माहिती, म्हणजे तू मला कधी माझं अशी बसलेस कधी छान खायला आणून दिलंस ना, माझा म्हणजे शिफ्ट होतो मूड. म्हणजे तुला असं वाटेल की सेम मुलगी आहे का, इतका शिफ्ट होतो मूड. सोपा आहे श्रीकांत तुला खूपच. हा एकदम. आणि गेल्या काही वर्षांपासून मला नाही कुक करायला खूप आवडायला लागलंय. त्यामुळे मला जसं छान नसेल वाटत किंवा असं खूप लो वाटत असेल किंवा इन जनरल तर बोर होते, आता काय करायचं. एक तर मला ना घराच्या बाहेर पडायला अजिबात आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. म्हणजे कामाशिवाय घराच्या बाहेर पडणं म्हणजे एक टास्क असतो. याचा मला कन्व्हिन्स करणं की आज आपण बाहेर जाऊन जेऊयात. माझं म्हणणं असतं तुला काय खायचंय, मी तुला बनवून देते ना घरात, मस्त आपण एवढी आरामात. प्रो झालीस तू. येस, आपण आरामात बसून घरात खाऊया. तर ते एक मला आवडायला लागले. आणि दॅट इज अ मूड चेंजर की म्हणजे. आणि ह्याचा पण बरं का की ह्याचा कधी मूड लो असेल ना, मी त्याला म्हणते काय खायचंय तुला, आज खेकडा बनव, आज काय मासे खायचे, आज काय मटण खेकडा वगैरे बनवायला लागली. बाबा बाबा, आज काय मटण खायचंय. सो आता मी उलटा झालोय. आता मी कन्व्हिन्स झालोय की बाहेर या ट्रॅफिक मध्ये जाण्याची काही गरज नाही. घरी आणूयात, छान जेवूयात, टीव्ही टीव्ही बघूया. बघूया. सॉर्ट यार, खूप सॉर्ट. चांगलं बनवते जेवण काय ते. एकदम. मी तिला तेच म्हटलं की तू असं गायत्रीज किचन काहीतरी चालू कर युट्यूबवर, किंवा एक असं तू स्टॉल जरी चालू केलंस ना की दिवसातून 2 तास अर्धी माणसं तिचं हसणं ऐकायला येते स्टॉलवर. श्रीकांत तिचं हसणं तू ऐकलंयस का रे? हो. हसण्याच्या प्रेमात पडलास की नाही तिच्या? नाही म्हणतोय. बार मिल. हा, तू हसणं ऐकलंयस? मी आधी इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं होतं किंवा असे व्हिडिओज मध्ये पाहिलं होतं, मला वाटलं की नाही असं स्क्रिप्टसाठी किंवा असं एक कॅरेक्टर पकडते, पण मी जेव्हा पाहिलं की नाही ती ऍक्च्युली तसंच हसते, तर मला झालं की अच्छा फारच युनिक हसी आहे. फारच वेगळी असते. युनिक इज अ गुड वर्ड टू यूज. कुठल्याच बाजूला नाही, वाईट पण नाही आणि चांगलं पण नाही. हो. आणि कधी कधी असं होतं की तो मग पॉजच होत नाही, की मग तो लूप जो लागतो असं असतं की आता थांबूया आपण. आणि लूप बेकार लागतो ना तिला. हो. ओके, सो हे ॲक्च्युली आता लग्नापर्यंत आलेलं आहे हे प्रकरण. जे काही बंबलवरनं सुरू झालं आहे ते लग्नापर्यंत आलेलं आहे. आणि लग्नाचा डिसिजन हा सगळ्यात अवघड डिसिजन असतो, कारण आयुष्याचा प्रश्न आहे यार. कम ऑन, फ्रेंडशिप, रिलेशनशिप, सिच्युएशनशिप, व्हॉट एव्हर निभावून जातात, पण लग्न म्हणजे ती रोज एफर्ट्स टाकायची गोष्ट आहे. तुमच्यापैकी सगळ्यात पहिले कोणाच्या डोक्यात किंवा कोणाचा अप्रोच होता की आता लेट्स गेट मॅरीड? हो. ओके श्रीकांत. सो मला पहिल्या 1-2 महिन्यातच कळलं होतं की हे जमेल. आणि हिचं असं होतं की हाऊ आर यू सो शुअर, की म्हणजे नाही मला वाटतं असं, पण बघूया, यू टेक युअर टाईम, मी पण टाईम घेतो, आपण डिसिजन तो घेऊया. बट थ्रू आऊट द रिलेशनशिप टिल बी म्हणजे आम्ही या डिसिजनला आलो, असं कधीच वाटलं नाही की अच्छा आर वी नॉट शुअर अबाउट इच अदर. फनी पार्ट एवढाच आहे की तिने कधी एक्सप्रेसच नाही केलं की अच्छा, तिचं मनात असेल तिच्या, पण तिचं बिहेवियर एवढं कन्फ्युजिंग होतं की 80% गोष्टी ही असंच करते की हां
म्हणजे आहे या डिरेक्शनमध्ये जातो आहे आणि द रिमेनिंग 20% वॉज सो कन्फ्युजिंग. नाही मला माहीत नाही आहे, बघूया आपण. सो माझं असं होतं की हे काय आहे नक्की. आणि मग एक दिवशी अचानक आय थिंक आम्ही असाच एका ट्रिपला गेलो होतो लोणावळ्याला आणि तेव्हा तिने अचानक तो फोटो का? नाही तो नाही ना. सो आम्ही गेलो होतो आणि अचानक एक दिवशी तिने म्हणजे एक्सप्रेस केलं की हे हे आणि मी म्हटलं रुको रुको काय चालू आहे काय. सो दॅट वॉज अ सरप्राईज फॉर मी की अच्छा ही एवढा लॉंग टर्म विचार करते. आणि मग हळूहळू मग तेव्हा आमचे मग डिस्कशन चालू झाले की काय कधी सांगूया वगैरे. आणि मग हळू आय थिंक मग लगेचच सांगितलं. गायत्री तुझे एक्झॅक्ट वर्ड काय होते तेव्हा त्या लोणावळ्यामध्ये? काय बोलली होतीस? काय होते एक्झॅक्ट वर्ड तुझे? एक्झॅक्ट वर्ड्स असे नाही आठवत आहेत मला. पण तुला काय हिट झालं आता लग्न करूया? सो अगं तुला सांगू का, हा म्हणतोय तसं सुरुवातीपासून असं ना एक आय डोंट नो, म्हणजे मी हे खूप मॅरिड लोकांकडून ऐकलं होतं की गायत्री तुला कळेल जेव्हा तुला एखाद्याशी म्हणजे तुला वाटेल ना लग्न करावं असं, ते तुला कळेल. तर काइंड ऑफ तसं मला सुरुवातीपासून वाटत होते. कम्फर्ट की जसं काही मी याला ओळखतेच किंवा हा मला ओळखतोच किंवा असं खूप काही सांगायला लागतंय असं नाहीच झालं कधी. सो किंवा मला आत्ता हे हवं आहे किंवा मला आत्ता ह्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे इमोशनली किंवा इन एनी मला तर हे खायचं आहे वॉट एव्हर, हे मला असं कधी खूप सांगावं नाही लागलं त्याला. ते आपसूक तो करत जायचा किंवा मीही प्रॉबेबली त्याच्यासाठी त्या गोष्टी करत जायचे. तर ते पहिल्यापासूनच असं वाटत होतं की हा आवडतोय खरं. पण ना एक डोक्यात एक ना असं होतं की पण एवढ्या लवकर कसा हा डिसिजन घ्यायचा, नाही अजून थोडा वेळ आपण घालवला पाहिजे, नाही अजून थोडं आपण त्याला जाणून घेतलं पाहिजे. तर हे नाही तो जे सांगतो ना 80% माझं वागणं, हे सगळं वागणं असं होतं की नाही मी खूप प्रेमात आहे आणि मला लग्न करायचं आहे. पण 20% असं होल्डबॅक होतं की नाही दिस इज हॅपनिंग टू फास्ट. बट देन यू नो वन डे आय रिअलाइज देर इज नथिंग ॲज टू फास्ट और टू स्लो. एव्हरीबडी हॅज देअर ओन पेस. आणि जर आत्ता मला वाटतंय तर त्याच्यापासून पळून काहीच उपयोग नाही आहे. सो तेव्हा मला लोणावळ्यात असं झालं की त्याला सांगून टाकूया की मला पण सेम वाटतंय आणि आता आपण करूया लग्न. आणि आता पुढचं कसं करायचं आहे, आता कधी सांगायचं आहे घरी, कोणाच्या घरी पहिले सांगायचं आहे, मग लग्न करायचं असेल तर कधी करायचं आहे. मग मी डायरेक्ट त्या पुढच्या प्लॅनिंगचं बोलायला लागले त्याच्याशी. आणि तो म्हटला नाही एक मिनिट काय म्हणजे तुला लग्न करायचं आहे माझ्याशी. सो मी त्याला हे नाही सांगितलं. म्हटलं हां आता जर आपण लग्न करणार आहे तर मग आता तू घरी सांग पहिले किंवा मी घरी सांगते, मग कसं करूया. पण या 1.5 वर्षामध्ये घरच्यांना थोडी पण भणक नव्हती की काय असेल तुमचं? कुठेतरी पाणी मुरतंय. माझ्या बहिणीला थोडी होती आयडिया, कारण ती प्रोफेशनल स्टॉकर आहे. म्हणजे ती माझ्या एकदम म्हणजे फक्त माझ्या आयुष्याच्या बाबतीत, बाकीच्यांचं माहीत नाही मला. पण मी कुठे जातोय, अच्छा माझा फोन असा असेल आणि एक नोटिफिकेशन जरी आलं, अरे हे नवीन नाव दिसतं काय नोटिफिकेशन. सो तिचं बारीक लक्ष असतं. सो तिला थोडीफार आयडिया होती. आणि मग माझ्या घरी पहिले तिला माहिती होतं. सो आम्ही भेटलो होतो, त्याच्यानंतर तिला सांगितलं होतं. आणि आय थिंक तिने मला पण असं वाटतंय की तिने माझ्या बाबांना सिक्रेटली सांगितलं होतं. बट ते असे ऍक्ट करत होते की त्यांना माहित नाही. सो हे जे त्यांचं टीमअप चालू होतं. आणि मग नंतर एक दिवशी असं झालं, आमचं जे लोणावळा ट्रिप नंतर डिस्कस झालं की आता सांगूया, आधी तू सांग घरी, मग नंतर आपण पुण्याला जाऊया असं. आणि मग मी हिला सांगितलं ठीक आहे आता बाबा येणार आहेत उद्या परवा. ते गावी राहत होते तेव्हा. तो ते आले आणि मी सांगितलं हां आता आलेत, बघूया 2-3 दिवसात सांगतो. आणि त्याच्यानंतर मग असंच आम्ही बसलो होतो फॅमिली डिनरला आणि त्यांचं चालू होतं अच्छा बरं काय लग्नाचा काय विषय आहे. आणि हा टॉपिक खूप वेळा चालू होता की बघ नाहीतर आम्ही शोधतो काय. मग त्या दिवशी मी पण म्हटलं की आता आज सांगूनच टाकूया, किती अवॉइड करू. आणि मी असं सांगून टाकलं. आणि माझी बहीण तेव्हा अशी काहीतरी फोनमध्ये बघत होती आणि तीही अशी झाली, अरे तिलाही एक्सपेक्टेड नव्हतं की मी आज सांगणार आहे. सो ती अशी एकदम फोन ठेवून बघायला लागली की अच्छा काय सांगतोय दादा आता बघूया. सो मी तेव्हा सगळं सांगून टाकलं. आणि मग माझी आई पण होती, अच्छा म्हणून तू चलबावा सिटीत बघत होतास का. सो हे सगळं डिस्कशन झालं आणि मग ते झालं, इट वेंट स्मूथली की अच्छा मग कधी भेटतोय असं हे सगळं. आणि मग हिला मी फोन करून सांगितलं, मी आज सांगितलं. ती म्हटलं अरे आजच आलेत ना ते. मी म्हटलं हो पण ते झालं ऑर्गॅनिकली डिस्कशन. सो तसं झालं. मग देन क्लिअर विन होती घरी. क्लिअर विन होती म्हणजे ते फक्त बोलले की तुमच्या दोघांचं आहे ना क्लिअर. त्यांच्याही मनात काही क्वेश्चन्स होते की तुमचं बरोबर क्षेत्र वेगळं आहे काय आहे. पण हिला भेटले आणि मग त्यांना रिअलाईज झालं की ही तर एकदमच म्हणजे असं काही जे बायस असतो की नाही सेलिब्रिटीजचं आयुष्य वेगळं असतं किंवा त्यांचा इगो ॲटिट्यूड असं काय असतं, त्यांना तर माझ्यापेक्षा जास्ती आता हीच आवडायला लागली.
सो देन असं कळलंच नाही आम्हाला कसा वेळ गेला. माझ्या घरी सांगितलं, मग तिच्या घरी सांगितलं, मग फॅमिलीज भेटले. सो असं लास्ट अराउंड 6 months हॅपनिंगच चालू आहे, एका मागे एक काही ना काही चालू. वा, गायत्री तू सांगितलंस तेव्हा काय रिॲक्शन होते का घरच्यांचे? सोना, माझ्या घरी मुळात माझं लग्न हा विषयच नव्हता. अजिबात नव्हता. माझे आई बाबा प्रचंड चिल आहेत ह्या बाबतीत, की तुला करायचं असेल तेव्हा कर, आम्हाला शोधायचं असेल तर सांग, तू कोणी शोधलं असशील तरी सांग, नसेल करायचं तरीही सांग, म्हणजे तू तुझं आयुष्य तू बघ, असं एक त्यांचं म्हणणं आहे की बट यू शुड बी हॅपी इन व्हॉट एव्हर डिसिजन यू टेक. त्याच्यामुळे ते काय असे माझ्या मागे बिगे अजिबात लागले नव्हते लग्नासाठी. त्यामुळे तोच त्यांना पहिल्यांदा धक्का होता, अरे हो आम्हाला कसं माहिती नाही. बरं, तर गंमत अशी की माझ्या दादाची बायको, माझी बहिणी, मी तिला प्रेमाने, मी तिचं नाव हर्षद आहे, हर्षू म्हणते. तर हर्षू खूप क्लोज आहे मला. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं की आधी हर्षूला सांगून बघूया की आईबाबांची रिॲक्शन तिच्यावरनं कळेलच आपल्याला, आणि एक म्हणजे ती जी सांगेल ना ते प्रॉपर असेल, आणि एक आईबाबांना सांगताना ती पण असेल ना तिथे. सो पहिले आम्ही हर्षूला सांगितलं. सो हर्षूला खूपच आवडला, सगळं खूप छान झालं. म्हटलं ओके आता आईबाबांना सांगूया. आणि बाबा असे झाले, पण तू मला का नाही सांगितलंस आधी, हर्षूला का सांगितलंस? मला तर झालं की आता याला काय उत्तर द्यायचं. बरं, त्याच्यानंतर हे राहिलं बाजूला, बाबांचे प्रश्न, बंबल काय असतं, हे काय असतं, म्हणजे ते अनुरूप सारखं वगैरे असतं का? म्हणलं हो हो तसंच असतं, फक्त त्याच्यात आईबाबा नसतात म्हणलं, बाकी सिमिलर असतं म्हणलं, त्याच्यावरनं लोक भेटतात, डेट करतात, लग्न करतात, तर तसंच असतं सिमिलर, फक्त म्हणलं आमच्या जनरेशनचा अनुरूप असं तुम्ही समजू शकता त्याला. आता काय सांगू मी, कसं एक्सप्लेन करू? अच्छा अच्छा, मग काय करतो, कुठे राहतो, सगळं एक माझ्याशी बोलणं चालू होतं. नाही थांब, मी येतं विसर, मी पहिले आईला सांगितलं बरं का, आणि आई म्हणली ठीक आहे मी बाबांना सांगेन. तर बाबा जरा स्ट्रिक्ट ना आमच्या घरात, त्यातल्या त्यात. तर मी बाबांना सांगेन. आई काय उठल्यापासून सांगतच नाही. म्हटलं मी सांगू का? आई म्हणली हो तूच नीट सांगशील, तू सांग. मला असं झालं मी सांगितलं असतं. मग मी सांगितलं बाबांना बरं का, आणि मी सांगते. बाबा म्हणले फोन लाव त्याला. म्हटलं मला बोलायचं आहे. मी लावला फोन, आणि हा जस्ट झोपेतून उठला होता, कारण हे सगळं सकाळ चाललंय. हा जस्ट झोपेतून उठलं. म्हटलं बाबांना ना तुझ्याशी बोलायचं आहे. तो असा ताडकन उठून बेस्ट अलार्म एव्हर, बेस्ट अलार्म. आणि मग बाबा आणि तो एक 45 मिनिटं बोलत होते, ज्याच्यामध्ये बाबा बोलत होते आणि हा काय करत होतास तू सांग? तो जाकीर खानचा व्हिडिओ ना, अच्छा ठीक आहे, हे चालू आहे. ते सांगतो. बाबा सगळी इन्फॉर्मेशन देत होते, त्याला वॉर्न करत होते माझ्याबद्दल की बघ बाबा, तुला आमची मुलगी अशी आहे, बघ तुला चालेल ना, ती अत्यंत इंडिपेंडंट आहे, तिला तिचे वर्कर्स असे असतात, तिचं क्षेत्र असं आहे, तुला चालणार आहे ना, कारण तुझं ह्याच्यातलं नाही आहे काय. सो ते खूप जेन्युअनली सगळी इन्फॉर्मेशन सांगत होते, आणि हा ऐकतोय. त्याच्यानंतर मग माझ्याशी बोलले, अच्छा मग कधी भेटवणार आहेस वगैरे. मग भेटवायला आणलं, आणि बाबा ना ह्याचा CV घेऊन असे CV घेऊन असे बसले होते, कारण त्यांना डोक्यात की अलीकडे या ऑनलाईन गोष्टींवरती गंडवतात ना लोक, तर मला नाही कळणार गंडवलेलं. तर ते त्याची हे करत होते की खरंच म्हणतोय तसं सगळं हाच तो आहे ना, एक काय माहिती काळजी. तर सगळं असे ते एक प्रश्न मला माहित नाही त्यांच्या हातात CV. सो आम्ही असं डायनिंग टेबलवर बसलो, आणि त्यांच्या हातात फोन आहे खाली, आणि ते असे एकदम सिक्वेन्सने विचार, अच्छा तू इथे इंटर्नशिप केली इथे. मी म्हटलं एवढं कसं लक्षात आहे? मला असं मी अच्छा फोनमध्ये CV आहे. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर हो तर म्हणायचं होतं, पण तरीही म्हणाले की नाही आता आम्ही सांगतो ठरवून वगैरे. आणि मग तुमच्या लग्नाची HR सारखं उत्तर दिलं एकदम, सांगतो ठरवून. आणि मग थोड्या वेळाने म्हणाले की हा पण कधी ठरवलंय तुम्ही लग्न करायचं? अच्छा मग तुझ्या आई वडिलांना वगैरे कधी भेटायचंय? मला झालं की पण तुमचं जो ठरतंय ना, मग लग्नाचं वगैरे कशाला? नाही मग किती तारखेला काय, हे सगळंच आपल्याला बोलायला लागेल. मला कळलं की ओके हो तर आहे, फक्त लगेच सांगायचं नाही आता. पण इन जनरल खूपच स्मूथ होतं, त्याच्याकडे पण सांगणं आणि माझ्याकडे पण सांगणं. कोणाचं काही विरोध ड्रामा असं काहीच झालं नाही. नो ड्रामा, नो कलेश, नथिंग. तुला कलेश हवा होता, ड्रामा काहीतरी? पण मला असं वाटलेलं, मला हवा नको होता, पण मला वाटलेलं की कुठल्या तरी एका घरी यापैकी काहीतरी होईल, पण काहीच नाही झालं. सगळं एकदम. श्रीकांत, पण तुझ्या घरच्यांनी पण तुला प्रश्न विचारले असतील ना गायत्री बद्दल? कारण एक कन्सर्न असतो ना की बाबा घरात येणारी मुलगी कशी आहे, किंवा ती मॅनेज करणारी आहे का,
किंवा प्रोफेशनल टर्म्सवर तिचे काय विचार आहेत. तर याबद्दलचे प्रश्न आईला, एस्पेशली आईला खूप प्रश्न असतात वेन इट कम्स टू मुलाचं लग्न, राईट. आईला प्रश्न होते का गायत्रीबद्दल किंवा या रिलेशनशिपबद्दल, लग्नाबद्दल? नाही, तिचा पहिला प्रश्न होता की तुम्ही कसे भेटला वगैरे. मग ते सेमच झालं की बंबल काय असतं हे समजवण्यापेक्षा मी म्हटलं की माझ्या कॉमन फ्रेंड्स थ्रू, जे नंतर आम्ही समजवलं दोघांनी मिळून सगळ्यांना की बंबल काय असतं. पण त्यांचा ओव्हरऑल कन्सर्न एवढाच होता की तुमच्या दोघांची वर्क टायमिंग्स असणार ते खूप फारच वेगळे असणार आहेत. सो तुम्ही कसे मॅनेज करणार आहात, तुम्ही एकमेकांना समजून घेणारे आहात का, आणि ऑफकोर्स ते ओव्हरऑल की ती कशी आहे, ती तिला समजून घेणारी आहे का. आणि मग नंतर जेव्हा भेटले, सो पहिलेही आले होते घरी भेटायला, आणि ती भेटल्यानंतर ती बोलली अरे हां, ही तर म्हणजे एकदम म्हणजे माझी बहीण श्रावणी तशीच आहे, फक्त श्रावणीपेक्षा बोलते जास्ती, कारण माझी बहीण इंट्रोवर्ट आहे. सो ते सगळं झाल्यानंतर मग हिला मी ड्रॉप केलं, आणि मला असं होतं की तुला ड्रॉप करून घरी येऊन बघतो काय, पण तोपर्यंत सगळे झोपले होते. सो त्याच्यानंतर मग नेक्स्ट मॉर्निंग आम्ही जेव्हा उठलो, हिला एक्साइटमेंट की काय घरी काय आहे, पण मी म्हटलं काही नाही, नॉर्मलच आहे. त्यांचं पण डिस्कशन झालं की अच्छा आता त्यांना कधी भेटायचं आहे त्यांच्या फॅमिलीला. सो इट वेंट व्हेरी स्मूथ. आमच्या दोघातलं एक कॉमन आहे की एज्युकेशन सिमिलर आहे, ऑफकोर्स फील्ड्स वेगळे. सो इंजिनिअरिंग कॉमन लिंक आहे. आणि बाबांचं आणि हिचं जे एक नॉनव्हेज आवडीचं जे डिस्कशन होतं की ही बनवते आणि त्यांना खायला आवडतं. ओके. सो त्याच्यावर डिस्कशन झालं एक. सो ओव्हरऑल खूपच स्मूथ कॉन्व्हर्सेशन होता. आणि सेम तिच्या घरी तसंच झालं सेम. आणि टू बी ऑनेस्ट ना, त्याच्या आईवडिलांना माझ्या क्षेत्राबद्दल प्रश्न असणं हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे माझ्या घरी पण कोणीच या क्षेत्रातलं नाही आहे. सो जेव्हा मी इनिशियली आले तेव्हा माझ्या आईवडिलांना पण सेम प्रश्न होते, आणि खूप तसेच प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत घरीसुद्धा. सो मला काही ऑड नाही वाटलं. म्हणजे मी कायम त्यांना काही प्रश्न असतील या बाबतीत तरी आय एम ऑलवेज ओपन. असं तेव्हा तर मी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली, पण अजूनही आय एम व्हेरी ऑलवेज ओपन टू एक्सप्लेन की हे असं आहे, हे असं आहे. अँड दे आर ऑल्सो व्हेरी ओपन टू अंडरस्टँड. तुला भीती होती गायत्री थोडी ह्याच्या घरी जाताना की आता आई वडिलांना आपण भेटणार आहोत? ॲक्च्युली ह्याच्या घरी पहिले सांगायचं, हा डिसिजनच आमचा त्याच्यासाठी होता, कारण माझं फील्ड खूपच वेगळं आहे. त्या मनाने माझ्या घरी पण सगळे जॉब करणारे किंवा इंजिनिअरिंग, CA, डॉक्टर असेच आहेत माझ्या घरी. पण मी त्याला म्हटलं की तुझ्या घरी आधी ॲक्ट्रेस चालणार आहे का, आणि माझं सगळं स्केड्यूल, मी सणावारांना नसणं हे चालणार आहे का, की असेन तर असेन, पण आय कॅनॉट गॅरंटी की मी असेनच प्रत्येक गोष्टीला. सो हे सगळं म्हणलं तू आधी बोलून घे, कारण हे खूप महत्त्वाचं असतं, आणि या गोष्टींनी नंतर जाऊन मिसअंडरस्टँडिंग्स कुठल्याच प्रकारचे कोणामध्येच व्हायला नको. सो ह्यांनी ना हे सगळं आधी त्यांना, मी जायच्या आधी जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा हे सगळं त्यांच्याशी बोलला होता. त्यामुळे माझ्यावरचं प्रेशर त्यांनी खूप कमी केलं होतं. त्याच्यामुळे मी तशी चिल गेले होते त्याच्या घरी. म्हणजे थोडं अर्थात वाटत होतं की आता आईबाबांना भेटायचं आहे आणि ह्या दृष्टीने भेटायचं आहे दुसऱ्या कोणाच्या तरी आईवडिलांना, पण फार टेन्शन नव्हतं आलं मला. सॉर्ट होतीस तू? सॉर्ट होतं. तर मला सांगा आता की एखाद्या माणसाला, म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीला आपला लाईफ पार्टनर म्हणून आपण जे बघत असतो ना, तेव्हा त्याचे प्रोज अँड कॉन्स काय म्हणतो आपण, चांगल्या सवयी, वाईट सवयी, तर सगळ्या एक्सेप्ट कराव्या आपल्याला लागतात किंवा आपल्याला त्या कराव्या लागतात, राईट. मला एकमेकांबद्दलचं उत्तर द्या. गायत्री मला श्रीकांतबद्दल सांग, श्रीकांत गायत्रीबद्दल सांग, की कोणती स्वभावातला गुण किंवा ती एखादी सवय ज्याच्या तुम्ही प्रेमात आहात आपल्या पार्टनरच्या, तर ती कोणती आहे, की किती छान गुण आहे या व्यक्तीमधला, की बस मी सरेंडर आहे या पॉईंटसाठी, तर ते काय? पहिले कोण उत्तर देईल? मी सांगू का, एक गोष्ट पॉईंट करणं इज व्हेरी डिफिकल्ट इन श्रीकांत. कारण आपण जे ग्रीन फ्लॅग म्हणत असतो ना, हा एक वॉकिंग ग्रीन फ्लॅग आणि ग्रीन फॉरेस्ट आहे. खरंच म्हणजे मलाच असं होतं कधी कधी की मी टॉक्झिक आहे का ह्याच्यासमोर. खरंच असं होतं मला. इतका तो वेल बिहेव्ड, वेल मॅनर्ड आणि अत्यंत समजूतदार असा तो आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची एक गोष्ट अशी सांगणं की जी मला सगळ्यात जास्त आवडते इज व्हेरी डिफिकल्ट. तू सांगा, मी विचार करते या सगळ्यामधली मला कुठली सगळ्यात आवडते. असं एक गोष्ट ऑफकोर्स सांगणं डिफिकल्ट. दोन सांग. सो मला ओव्हरऑल ती खूप आधी मला टिल द टाइम शी रिबिल्ड की नाही, माझं असं असतं की मी जर एका व्यक्तीवर प्रेम केलं तर आय सरेंडर अँड आय डू एव्हरीथिंग. मी म्हटलं हे सगळं बोलण्याच्या गोष्टी असतात, असं काही नाही आहे. बट देन आय एक्सपिरियन्स्ड की जरा जेवढं एका व्यक्तीवर प्रेम केल्यावर मला असं वाटतं की अरे खूपच जास्त करते का, असं वाटायला लागतं. सो शी गिव्स 100%. शी इज व्हेरी खूप समजूतदारपणा आहे. ओव्हरऑल आमचे जेव्हा मिसअंडरस्टँडिंग्स
पण असतं, तो आमचं डिसिजन असतं की नाही आजच डिस्कस करून आज सॉर्ट करून शांतपणे झोपूया. सो ते सॉर्ट होणं खूप सोपं आहे आणि युजली ॲक्सेप्टन्स की नाही ठीक आहे समटाईम्स आय एम रॉंग, समटाईम्स तीही चुकते. सो ते ॲक्सेप्टन्स असणं आणि मग त्याच्यावर वर्क करणं हे ओव्हरऑल खूपच म्हणजे स्मूथ आहे आमच्यामध्ये. दुसरं म्हणजे ऑफकोर्स शी इज अन अमेझिंग कुक अँड आय एम अन अमेझिंग ईटर. सो माझी कंडिशन एकच होती, तिने सांगितलं माझ्याबद्दल एक काय असेल ती नाईटमेअर आहे. मी म्हटलं माझा वर्स्ट नाईटमेअर आहे जर तू व्हेजिटेरियन झालीस एक दिवशी, दॅट विल बी माय वर्स्ट नाईटमेअर. कारण ते नसतं होत कधी. ते नसतं होत. चिकन मटन एक वेळ नाही खाणार. मासे तर हो. सो फारच खूप गोष्टी आहेत अशा. आणि ओव्हरऑल म्हणजे आय वुड से म्हणजे माझं हे वाक्य नेहमीच असतं, तिलाही आवडतं की कॅन यू लव्ह ऑलवेज 100% ऑफ द अदर पर्सन. जर तुम्ही हो बोलला तर तुम्ही खोटं बोलताय. यू ऑलवेज लव्ह म्हणजे 80-90% अँड यू ऑलवेज आर ओके विथ द 10-20% दॅट यू आर विलिंग टू ॲडजस्ट विथ अँड दॅट कॉम्प्लिमेंट्स विथ यू, राईट. सो आमचं तसंच आहे की आम्हाला दोघांना जवळजवळ 90-95% आवडतात एकमेकांबद्दल आणि ते 5% आहे जे मला नाही आवडत ते तिला आवडतं, ते तिला नाही आवडत ते मला आवडतं. तर ते वी कम्प्लीट इच अदर असं मला वाटतं. आणि हे जे काही फूडी पार्टनरशिप आहे ना, हे मला खूप आवडतं. कमाल आहे ही. कमाल आहे. म्हणजे देर इज नो जजमेंट एट ऑल. तुला हे खायचं डन, मला हे खायचं डन, सॉर्ट. तो कधीच नाही म्हणत, कधीच नाही. करेक्ट. आणि तुला कधी तो सांगणार पण नाही डाएटवर जा. ते सगळ्यात अवघड आहे मग. येस गायत्री, तू सांग आता. सो आय फील सगळ्यात जास्त मला जे एखाद्या रिलेशनशिपमधून एक्सपेक्टेड होतं, जो हा माणूस आहे, दॅट ही इज व्हेरी ऑनेस्ट अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असेल पण तो मला खूप ऑनेस्टली सांगेल कसं एखाद्या गोष्टीबद्दल कसं वाटतंय, किंवा एखादा डिसिजन मला नाही आता घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायला जमत आहे, किंवा कुठलीही गोष्ट साधं मी आज हे घातलं आहे ना त्याच्याबद्दल पण तो मला ऑनेस्टली सांगेल की नाही आज काय फार बरं दिसत नाही बरं का, असंही तो मला सांगेल. आणि ज्या दिवशी छान दिसत असेल त्या दिवशी खूप कौतुकही करेल तितक्याच ऑनेस्टली. सो मला वाटतं की ऑनेस्टी ही गोष्ट टेक्स एनी रिलेशनशिप, मे इट बी अ फ्रेंडशिप किंवा मे इट बी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, नंतर आता काय नवरा बायको, हे सगळेच रिलेशन ऑनेस्टी या गोष्टीवरती खूप डिपेंडंट असतात असं मला वाटतं. सो ही एक गोष्ट त्याची खूप आवडते मला. दुसरी गोष्ट म्हणजे दॅट ही इज व्हेरी इमोशनली अवेलेबल, व्हेरी मच. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ही इज वॉट एव्हर, तो कुठेही असेल, तो काहीही काम करत असेल, बट ही विल नेव्हर कट माय कॉल. तो फोन उचलेल, अगदीच फोन नाही उचलायला जमला तर तो मेसेज करेल की काय झालं, काही महत्त्वाचं आहे का, नसेल तर ओके आपण 5 मिनिटांनी बोलूया, आपण 10 मिनिटांनी बोलूया. सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी, की बाकी मला तू काय बाबा मला रोज काहीतरी मोठं आणून दे किंवा काहीतरी हे दे, हे माझं एक्सपेक्टेशन नाही, पण तू एक अवेलेबल राहा. जेव्हा मला गरज आहे, जेव्हा मला बोलावं असं वाटतंय तेव्हा तू आहेस ना माझ्यासाठी, दॅट इज मोर दॅन इनफ. आणि आय फील दीज 2 थिंग्स आर द थिंग्स आय रिअली अडोर अबाउट हिम. किती मस्त. वा वा. एवढं गुडी गुडी सांगितल्यानंतर आता मला सांगा की एक गुण स्वभावातला की जो बदलायचाच आहे, बदलायला आवडेल नाही विचारणार की तो बदलायचाच आहे, आज नाही तर उद्या, हे तर मला करायचंय. ते काय मी सांगते गायत्रीने आता कसं पहिले हातवरती केला, मगाशी बोलली श्रीकांत तू सांग, आता पण हातवरती केला. मी सांगते. आता हा स्वभावातला पार्ट नाहीये, पण ह्याची ना एक अत्यंत इरिटेटिंग हॅबिट आहे. काय सांगू? काढवर आवाज. हा आवाज, तो जर लॅपटॉपवर काम करत असेल आणि मी बाजूला बसले असेल तर तो कंटिन्युअसली हा आवाज करत असतो, किंवा काही आपण बघतोय तर बहुतेक त्याला कधी कधी बोर होत असतं, ते बघताना त्याचा हा आवाज काढणं चालू असतं आणि ते इतकं इरिटेट होतं ना मला असं होतं की नको करूस हा आवाज, प्लीज प्लीज. तर हे मला बदलता आलं तर मला हा आवाज बंद करून टाकायचा, ओ बेडकासारखा. ओके श्रीकांत. हिचा एक आहे की हिचा क्लमझीनेस आहे की जर या रूममध्ये काहीही नसेल तरीही ही इंजोर होऊ शकते. आणि हे झालं आहे तिच्या नाटकाच्या प्रयोगात पण झालं आहे. सो ती अशी चालता चालता घरात आपटत असते कुठेतरी आणि मग एक ब्रूज आलं, हे काय झालं, अरे मलाच माहीत नाही कसं लागलं. सो मला एक ते अवॉइड करायचं की आपल्याच खाली बघून चाल. ती बघूनच चालत असते, आहे माहिती आहे पण लागलं.
असं चालू असतं तिचं. अगं पण मला पण आवडेल हे चेंज करायला. कारण अगं तुला खरंच सांगते, माझ्या अंगावरती इतक्या ठिकाणी काळं असतं आणि मला आठवतही नाही ते मी कुठे आपटली, पण मी चालता चालता या भिंतीलाही आपटू शकते. आणि माझ्या हातात मी फोनमध्ये बघत चालले होते, असे काही नाही, काहीतरी स्वतःच्या डोक्यात जगात रमलेली आपटते मी. म्हणजे सेटवरती किती लोकांकडे असे किस्से आहेत की मी चालता चालता वायरवर पाय अटकून पडली आहे. ये इंटरव्यू के बाद पहले वायर हटाओ इधर से. अभी बताया है उन्होंने. आई ग किती मस्त. पण आता 1.5 वर्षाचं हा डेटिंग फेज आहे, रिलेशनशिप आणि आता लग्न. तुम्ही प्रपोजलचा व्हिडिओ शेअर केला होता इंस्टाग्रामवर की किती सगळे, तर मॅमने एक रिंगचा फोटो टाकला होता आणि आता तुम्ही गेस करा, गेस यू असं काहीतरी तिने गेम सोडून टाकला होता सगळ्या प्रेक्षकांना. तुम्ही शोधा आता काय ते, काय प्रोजेक्ट आहे का काय. तर त्याच्यानंतर मी तर पहिले हिला फोनवर विचारलेलं, म्हटलं डोंट टेल मी हा प्रोजेक्ट काय ते मारून तुला. ती मला बोलते नाही 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 खरंच आहे प्रोजेक्ट वगैरे काही नाही आहे. आणि देन मग तो छान प्रपोजलचा व्हिडिओ वगैरे मस्त होतं राईट. सो कोण बेस्ट आहे सरप्राईज करण्यामध्ये? आणि अच्छा श्रीकांत, माझ्या पोटात काही राहत नाही बघ, खरंच नाही. म्हणजे मला जरी हिला सरप्राईज द्यायचं असेल ना तर मला इतकं टेन्शन येतं, कारण माझ्या चेहऱ्यावरती दिसतं की मी काहीतरी करणार वेगळं आहे. करतेय. श्रीकांत तू सिक्रेटिव्ह आहेस का? हो, म्हणजे मलाही खूप अवघड आहे हिला सरप्राईज. तो होल प्रपोजलचा प्लॅनिंग एवढं मला करावं लागलं होतं. सो आमचं असं होतं की आता हिला सांगायचं कसं, कारण ही माझ्या फोनमध्ये तर सतत बघत असते. ठीक आहे, म्हणजे सतत म्हणजे बघत आमचा असते लोकांना वाटेल सतत फोन चेक कर. म्हणजे फोन असाच पडलेला असतो, तर नोटिफिकेशन आलं तर कळेल. तर असा काही व्हॉट्सअप ग्रुप पण नाही बनवू शकत की डिस्कस केला की हा ग्रुप काय नवीन, सो डाऊट येऊ शकतो. सो तिला असं सांगितलं होतं मी की तो तिची मैत्रीण मिताली, तिला मी सांगितलं होतं बघ असा असा प्लॅन आहे, तुझ्याकडे रेस्पॉन्सिबिलिटी आहे की हिला या ठिकाणी आणायचं आहे आणि तू कसं कन्व्हिन्स करायचं कर. मी एक तिला रिझन दिलं, पण तू बघ कसं कन्व्हिन्स करायचं तिला. आणि मी हिला सांगितलं होतं की मी माझ्या बिझनेस ट्रिपला हैदराबादला जातोय, पण मला माहिती आहे की ही का हैदराबाद वगैरे असं विचारू शकते. व्हिडिओ कॉल वगैरे. हां, व्हिडिओ कॉल वगैरे. तर मी एक आपली कॅन्सलेबल तिकीट काढून ठेवली होती की ही दाखवली आहे बा मी माझी ही फ्लाईट आहे, कधी जाणार आहेस हे तिने मला माहिती होतं कधी ना कधी विचारेल. सो मी PDF पाठवला, ही माझी तिकीट आहे, ही टाईम्स आहेत. मग ती कन्व्हिन्स झाली की मी हैदराबादला. आणि मग आमच्या 2-3 लोकांच्या गाड्या पुढे गेल्या होत्या आणि आम्ही सगळं करतोय. एवढ्यात आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे. त्यात मी मस्त आपला 5 वाजताचा अलार्म लावला होता की उठलोय, बोर्डेड, लँडेड. सो ही पूर्ण कन्व्हिन्स्ड की बाबा मी हैदराबादचा AQI किती मस्त आहे, हे सगळं चालू आहे आमचं. हिला काहीच आयडिया नाही आहे की इकडे आमचं प्लॅनिंग. मग आम्ही सगळं झालं, सगळं आपला सेटअप वगैरे रेडी केला आहे आणि ह्यांच्या म्हणजे मिताली ही आली, ह्यांची गाडी आली, ही उतरली आहे. बरं उतरली आहे, समोर डेकोरेशन आहे, तेही हिला कळलं नाही, कारण हिला वाटलं की हां आम्ही दोघं असेल. आणि आम्ही बेंचच्या मागेच लपलोय. म्हणजे असं पण नाही की आम्ही एवढासा बेंच असतो ना गार्डन, त्याच्या मागे माझे 4-5 मित्रमैत्रिणी लपलेत आणि मला दिसत नाही. खरंच दिसत नव्हतं? तू बघतच नव्हतीस? मी बघतच नव्हते आणि म्हटलं ना मी जर इथे चालता चालता आपटू शकते तर मला मी कुठेतरी असते असं मला वाटतं. त्यामुळे मला नाही दिसलं, मला ते फुलं बिलं दिसली, मला इथल्या ह्याचा असेल काहीतरी डेकोरेशन असेल. सो मग तसा सरप्राईज झाला. आणि मग तिचा तो 2 मिनिटाचा तर पहिले हसण्याचाच पार्ट होता, तो आम्ही कट केला टाकायचा. 2 मिनिटं फक्त हसत होते, लूप लागलेलं मला आणि त्यात लंगडत होते, कारण मग तेव्हाच माझ्या पायाला लागलेलं आणि टाके पडले होते. सो अशी लंगडत मी जी काय आली गेलीस तिथपर्यंत. पण खरंच ह्यांनी मला अजिबात पत्ता लागू दिला नाही यार, अजिबात. आणि ह्या सगळ्यांनी पण हे रोज येत आहेत, आज काय मासे केलेत, आज माझे मासे खायला आलेत घरी, हे सगळं चाललंय. मी वॉशरूमला गेल्यावरती यांची बडबड चालू आहे. त्याच्यानंतर ग्रुप्स बनवले होते काय, तर एका मैत्रिणीचा डान्स अकॅडमी, तर तिच्या डान्स अकॅडमीच्या नावाचा ग्रुप बनवला होता. मग कळेल ते मला कळेल म्हणल्यावरती मग मी मितालीकडे गेले होते. तर मितालीच्या हाईट आदल्या दिवशी मी गेले होते तिच्याकडे, तर तिच्या मिताली काहीतरी ग्रुप कामाचा असा ग्रुप होता, मीडिया टीम असं आम्ही ग्रुपचं नाव ठेवलं. मितालीचा कुठला तरी ग्रुप होता. तर मी बसले होते आणि ती आत काहीतरी करत होती. तर मला मेसेज आलेला, म्हटलं ऐक ना तुझ्या कामाचा मेसेज आलाय, कारण मी तिला फोन दिला आणि तो हा ग्रुप होता, प्रपोजलचा ग्रुप होता. पण ही खूप स्पेशल फिलिंग असेल ना काहीतरी, की आपल्यासाठी कोणतरी इतके एफर्ट्स घेत आहे आणि इतकं सगळं प्लॅन करत आहे. खरंच. आणि तुला माहितीये मला लहानपणापासून यू ऑलवेज वॉन्टेड, एक्झॅक्टली आय ऑलवेज वॉन्टेड दिस अँड आय एम ग्लॅड की ही डिड दॅट.
तू कधी असं बोलून दाखवलं होतंस का की मला असं प्रपोजल हवंय? Course. 10,000 वेळा मी बोलून दाखवलं होतं. तिने काय काय नाही करायचं सांगितलं. मला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन नको करू, हा. मला असं करू, घरी नको करूस, इथे नको, मी इतकी इथे शुअर होती की तू करणार. मी त्याला रेस्टॉरंटचं नव्हतं सांगितलं, मी तुला म्हटलं होतं की घरात हा, करू घरात नकोस करू फक्त. नकोस, बाहेर कर कुठेतरी. हा ओके. म्हटलं बाहेर मग हा जाऊया आपण इथे तंजोरला. अरे तंजोरला कुठे असं एन्जॉय. अच्छा. अरे आम्ही गेलो बाहेर तर आम्ही तिथेच जातो फक्त हा. त्यातलं. हे प्रपोजल कुठे झालेलं आहे? हे झालं होतं पाहुण्याजवळ लोणावळ्याला एक आम्ही तो फोटो. हा. अच्छा असं आहे. त्यातही असं म्हणजे त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीच ही पाठवते की बाय द वे ही या रिंगच्या डिझाईन्स आहेत, मला आवडत आहेत बघ, अशी घे. म्हणजे तिला वाटलं होतं की कधी होणार कारण आहे. हा मला विचारत होता आधी, खूप आधी, की तुला कशा टाईपचं डिझाईन हवंय, अंदाज घ्यायला की मला काय आवडतंय. तर तेव्हा मी काय त्याला पाठवलं नाही. इव्हेंच्युअली मी ह्याच्यासाठी पण काही रिंग्स बघत होते, तर तेव्हा मला काही डिझाईन दिसली, तर मी म्हटलं अच्छा हे पाठवून द्यावं त्याला. पण तोपर्यंत आय गेस त्याची घेऊन झाली होती रिंग. पण त्यांनी सिमिलरच घेतली, मी जसं पाठवलं होतं त्याच्या, व्हेरी क्या सिमिलर. बात यार, किती मस्त आणि फार छान वाटतंय तुमचं फोटोशूट सुद्धा. तो बीचवरचा व्हिडिओ सुद्धा खूप मस्त आहे. त्या रील्ससाठी किंवा त्या फोटोशूटसाठी गायत्री तुला श्रीकांतला खूप कन्व्हिन्स करावं लागलं का? इट वॉज ऑल स्मूथ होता फोटोशूट रील्ससाठी? कन्व्हिन्स फार नाही करायला लागलं, पण जर ते खूप काळ लांबलं असतं ना तर मग त्याचा पेशन्स संपला असता. त्यामुळे आम्ही ते विदिन अन आवर डन केलं. खूप ऊन यायच्या आत 1 तासात आम्ही ते संपवलं. वा मस्त वाटतंय. पण मला असं वाटलं कदाचित श्रीकांतला खूप कन्व्हिन्स करावं लागलं असेल की हे कर आता रिव्हील करायला. नाही मला स्वतःचे फोटो काढायला खूप आवडतं. तो माझा एक ग्रुप आहे फ्रेंड्सचा. हा. तो आम्ही सगळे असेच असतो की आपण जाणार, जागा बघायची, मग आपण अर्धा तास एकमेकांचे फोटो काढायचे, नेक्स्ट जागा. सो मला आवडतं फोटोज काढायला. आणि मला फोटोज मला ऍक्च्युली जेव्हा एक माझ्या सूत्रांकडून तुझं नाव कळलं होतं ना, तर मी एक इन जनरल तुझी प्रोफाईल स्टॉक केली होती. तर मला त्याच्यावरनं अंदाज आला की तू सुद्धा ट्रॅव्हलर आहेस. तुम्ही गायत्रीला विचारला का तुला हिमाचलमध्ये भेटला मुलगा? यू रिमेंबर? हा हिमाचलमध्ये भेटलाय का मुलगा? बोलते नाही, हिमाचलमध्ये नाही भेटलाय मला. ओके. सो ट्रॅव्हलिंग सुद्धा तुमचं एकत्र ती हॉबी आहे ना, म्हणजे फिरणं वगैरे? विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. या मला तर खूप आवडतं फिरायला, त्याच्यामुळे आयदर एकदम फिरायला जायचं नाही तर घरात बसायचं, 2 एक्स्ट्रीम. आणि तुझ्या बाबतीमध्ये काय श्रीकांत? सेम. ओके. मला म्हणजे ऑन अ डे टू डे बेसिस येस, पण जर सुट्टी असेल तर मला असं, सो मी जेव्हा करायचो जपानमध्ये काम, तेव्हा आमचा ग्रुपचा असं असायचं की वीकेंड ॲट होम इज वीकेंड वेस्टेड असं असायचं. सो आम्ही प्रत्येक वीकेंडला थर्सडेलाच डिसाईड करायचो की आपण इथे जाऊया. सो एक जण हॉटेल बुक करणार, एक जण रेंटल कार बुक करणार. सो असं आम्ही पूर्ण ट्रॅव्हल एन्थुझियास्टच ग्रुप होता तो, आणि तो आम्ही अजूनही करतो. सो आम्ही अजूनही असं, आता काही लोक इंडियात आलेत, काही अजून तिथे आहेत, सो आम्ही वन्स अ इयर ती ट्रिप करतो की आम्ही रियुनियन करूया. आणि त्या ट्रिपमध्येच मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं हिच्याबद्दल की अरे असं असं आहे. तर म्हणजे तू का नाही करत आहेस, तू कर. मी बोललो हो करतोय मी, ट्राय. म्हणजे ते बोलले की शी इज परफेक्ट फॉर यू. मग आम्ही फोनवर पण बोललो, तेव्हा पण ते बोलत होते हां खूपच, म्हणजे तुला जी मॅच होईल आणि तुला हवी आहे अशीच मुलगी आहे ती, जास्त डिले करू नकोस. गायत्री तू कसं सिक्रेटिव्ह ठेवलंस 1.5 वर्ष? कुठेच काही पोस्टिंग केलं नाहीस? आणि इंडस्ट्रीमध्ये कोणाकोणाला माहिती आहे? कोणाला माहिती होतं? इंडस्ट्रीमध्ये खूप मोजक्या लोकांना माहिती होतं. मितालीला माहिती होतं, पूर्णिमाला माहिती होतं, पूर्णिमा डेला माहिती होतं, धनश्री काडगावकरला माहिती होतं, आशूला माहिती होतं. हा अशा खूपच 3-4-5च लोकांना माहिती होतं. कारण अगेन म्हणजे मी ह्याच्या आधी पण कधीच कुठल्याच पर्सनल गोष्टीबद्दल फार कुठे बोलले नाही आहे किंवा कधी स्टोऱ्या टाकल्या नाही आहेत. मे इट बी अबाउट माय फॅमिली ऑल्सो किंवा एनिथिंग एल्स. तर मला ते तसंच ठेवायचं होतं अंटिल इट इज, म्हणजे आता खरंच आपण लग्न करतोय बाबा, तर मग मला ते आउट करायला हरकत नाही. कारण यु नो नजर इज रिअल ब्रो, त्यामुळे ते सगळं ठरल्याशिवाय अजिबात टाकायचं नाही कुठेही. हे ठरलं आणि जेन्युअनली ह्याच्यावर तू स्टिक राहा, बिकॉज खरंच नजर इज रिअल. पण काय लग्नाचे काय काय प्लॅनिंग आहेत, रिव्हील नका करू जास्त, बट वेन इट इज हॅपनिंग, हाऊ, काय काय प्लॅनिंग आहेत? तो आम्हाला दोघांनाही हवं होतं छोटं लग्न, आपल्या लोकांमध्ये, की खूपच माणसं बोलवली आहेत. व्हेरी प्रॅक्टिकल डिसिजन, आय मस्ट से, व्हेरी प्रॅक्टिकल डिसिजन. आणि सगळ्यांची आपल्याला एकतर बोलायला वेळ होत नाही, बऱ्याच लोकांना पण ओळखत नसतो जेव्हा एवढी माणसं येतात, यू डोंट इवन रिमेंबर. सो बेसिकली दोघांचे असे आहे की वी वॉन्ट टू एन्जॉय दॅट डे किंवा दोज 2 days, 2 दिवस लग्न, तर आम्हाला एन्जॉय करायचे स्वतः सुद्धा. त्याच्यात अजून खूप लोकांची काळजी करायची, त्याच्यात लक्षात ठेवायचं हे नको. जे लोक आपल्यासाठी असतात आपण त्यांना बोलवूया.
हा एक बेसिक आमचं अंडरस्टँडिंग झालं आणि घरच्यांनाही आम्ही ते कसं तरी आम्ही पटवून दिलं बाबा हा, की कारण त्यांचे खूप अपेक्षा असतात ना सगळ्यांना बोलवायचं आपण ज्यांच्याकडे गेलो ऍटलीस्ट त्यांना तर बोलवूया ते असतंच राईट. हो पण देन यु नो म्हणजे दोघांच्याही घरी असं खूप असं नाही समजावं लागलं. दे वायला की ठीक आहे तुम्ही हॅपी आहात ना देन दोघांच्या आई वडिलांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्याच्यात हॅपी आहात ना ते करा. म्हणजे मग आम्हाला जर वेगळं एखादं रिसेप्शन द्यायचं असेल तर मग आम्ही देऊ, जस्ट बी प्रेझेंट देअर. पण जर तुम्हाला लग्नाच्या दिवशी कोणी नको असेल, XYZ व्यक्ती नको असतील किंवा खूप माणसं नको असेल, आपण लिमिटेड बोलूया. सो एक तर लिमिटेड लोकांमध्ये असणार आहे आणि खूप कमाल लोकेशनला आहे, मस्त बॅकवॉटर आहे, एक अख्खं जंगल आहे तिथे. सो व्हेरी प्रिटी लोकेशन. आणि एप्रिल एंडला लग्न आहे. अच्छा लगेचच आहे तर Yes. श्रीकांत मेंटली प्रिपरेशन झालंय का लग्नाचं? हो. सो आमचं तेच चालू होतं की कधी करायचं काय आहे. सो ऑलरेडी पेड आणि आता तर फेबमध्ये पूर्ण जोरात तयारीच चालू आहे. सो त्यातच आम्ही busy जोरदार असतो. तयारी. मग व्हॅलेंटाईन्स डेचा काय प्लॅन आहे का नाही आहे? त्यालाच माहिती. अरे हे पण तो एक मिनिट तो जर आता बोलला असता तर तिलाच माहिती कॉलेज झाला असता इथे आत्ताच. नाही पण आम्ही ऍक्च्युली ओकेजन लाईक दिस किंवा व्हॅलेंटाईन्स, न्यू इयर हे सगळ्या गोष्टी असतात. अँड कुठेही मुंबईत जायचं असेल रिझर्वेशन, ट्रॅफिक, सो आम्हाला तो घरात एक मस्त कोझी डेट करायला फारच आवडतं. सो मला माहिती आहे मी हिला व्हॅलेंटाईन्स डेला बोललो की आपण आज इथे इथे जाऊ, ऐक ना एक काम करूया का, मी हे करते आपण हे आणूया घरी So जेवूया. मला माहिती आहे काय प्लॅन होणार आहे already. ह्या न्यू इयरला आम्ही किती 12 का 15 बोंबील बनवले होते, भरलेले बोंबील. आणि आम्ही दोघांनी ते सगळे संपवले आणि प्लस जेवलोही. हो हे असे स्टार्टरमध्ये संपले. सो हा प्लॅन होता न्यू इयर. वा वा पण चांगलं आहे की तुम्ही एंड ऑफ फूडवर होता कुठल्याही बाबतीमध्ये. खूप मस्त आणि मला जेन्युअनली खूप छान वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. गायत्रीला मी अनेकदा भेटले याआधी अनेकदा, बट मी असं कधी पटकन नव्हतं इमॅजिन केलं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर मी तिचा इंटरव्ह्यू करेन. जे झालंय मला ती अजूनच अशी हसणारी गायत्री वाटते की गायत्री तर बास प्लीज पुढचा प्रश्न विचारू दे. जेन्युअनली पण मस्त खूप छान वाटलं. आणि प्रेक्षकांना खूप खुश आहेत तुमच्या दोघांना बघून किंवा ज्या प्रकारे सोशल मीडियावर तुम्हाला रिस्पॉन्स येतोय राईट, की तुम्हाला पण ते वाटत असेल की किती छान वाटतंय लोकांना. काय या निमित्तानं गायत्री तुला एक थँक्स अपील करायला आवडेल सगळ्यांना? खरंच मला सो ना मी थँक्स म्हणायच्या आधी ना एक गंमत सांगीन की मी ह्याला ना थोडंसं कारण हा नाही आहे ना या क्षेत्रातला, त्यामुळे त्याला खूप कौतुकाची पण कोणी एवढ्या माणसांनी किंवा खूप नावं ठेवतात बरेचदा कमेंट्समध्ये, Correct, ट्रोल correct, करतात. दोन्हीची त्याला फार सवय नाही आहे अजिबात. तर म्हणून मी त्याला आधीच वॉर्न केलं होतं की काहीच ना जास्त वाचू नकोस, जास्त काहीच मनाला लावून घेऊ नकोस त्यातलं, कारण आपण काही केलं तरी लोकांचं कोणाला ते आवडणार आहे आणि कोणाला ते नाही आवडणार आहे. वी आर नॉट राजमा चावल टू प्लीज एव्हरीबडी राईट. तर असं मी त्याला सांगितलं होतं खरं. पण जेव्हा आम्ही पोस्ट टाकली ना, म्हणजे पहिली पण आणि जेव्हा ह्याला रिव्हील केलं ती पोस्ट पण, खूप इतकं प्रेम, म्हणजे हार्डली काही लोकांनी काहीतरी विचित्र कमेंट्स केल्या होत्या, बट 99.9% ऑफ द पोस्ट इतकं प्रेम Positive होतं, होतं. खूप पॉझिटिव्ह आणि खूप बेस्ट विशेस होत्या. आणि खरंच मला खूप भरून येतं एव्हरी टाईम की असे छान ऑडियन्स Audience आहे आहे, आणि correct. इतकं प्रेम करतात. सो थँक्यू व्हेरी मच. आणि जसं आत्तापर्यंत तुम्ही सपोर्ट करत आलात सगळ्याच बाबतीत मला, तसं यापुढेही आम्हाला दोघांना करा. ओके सो जाता जाता ही और शी ओके. मी प्रश्न विचारते ती गोष्ट कोण करतं बोट दाखवायचं. ठीक आहे, पहिलं तुमच्या दोघांमध्ये वेळेचं पक्क कोण आहे? एक्सपेक्टेड. शाय कोण आहे? शाय. ओके. बडबड कोण आहे? इंट्रोवर्ट कोण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट कोण आहे? इंट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट. ओके. तयार व्हायला वेळ कोणाला लागतो? कसं काय? कारण ही खूपच फास्ट तयार होते. अच्छा. म्हणजे मला असं एक्सपेक्टेड नव्हतं, पण ती आता बोललो जायचंय 15 मिनिटात ती अशी Ready. ready असते. चला म्हटलं 15 मिनिटं जरा जास्तीच लवकर आहे. मेकअप नसेल तर 5 मिनिटात. हा केस बांधले झालं. पुढचा प्रश्न. राग पटकन कोणाला येतो? गायत्रीला पटकन राग येतो. मूडी कोण आहे? मूडी. गायत्री. खूप पापड वेलावे लागत असते ना तुला मूड नीट करायला श्रीकांत? हो. म्हणजे असे मूड स्विंग्स ऐकलं होतं इथे, तर मूड अम्युजमेंट पार्क होता.
अम्युजमेंट पार्क. बरं, पुढचा प्रश्न. सॉरी कोण पहिले बोलतं? मला याचं उत्तर माहिती होतं, श्रीकांतच बोलत असेल सॉरी. बाहेरचं जास्त कोण खातं? ओके. शोना बाबू बोलायची जबाबदारी कोणाकडे? कोण जास्त रुसतं? यार गायत्री इकडे. कोण जास्त मनवतं? श्रीकांत. ओके. घरात लाडाचं कोण आहे? म्हणजे आता तुझ्या घरात लाडाचं कोण आहे, तुझ्या घरात लाडाचं कोण आहे, दोघांपैकी? हा आता काय, आता माझ्या घरी असं वाटतं की मला कशातलंच काहीच कळत नाही, ह्यालाच सगळ्यातलं सगळं व्यवस्थित कळतं, त्यामुळे सगळं करायचं आधी त्याला सांगितलेच ना, त्याला बरोबर वाटतंय ना, मग कर. भाई आपले कोई म्हणजे श्रीकांत तुझ्या घरी? सेम काय असेल मी बोललो तर नाही, पण गायत्रीला एकदा विचारून घे, तिला क्रिएटिव्हिटी जास्ती आहे, कारण ॲक्च्युली ती जास्ती क्रिएटिव्ह आहे, सो एव्हरीथिंग हॅज टू गो थ्रू हर. ओके. शॉपिंगवर जास्त पैसे कोण खर्च करतं? अरे यार, जे उत्तर तिकडे ते इकडे काय येत आहेत? श्रीकांत तू खूप शॉपिंग करतो. खूप. म्हणजे मध्ये मला ॲप्स डिलीट करावे लागले होते की आता नको घ्यायला अजून काही. काय पण गॅजेट्स और वॉट? कपडे काय? हो आवडेल ते. कपडे, शूज. गायत्री? मी नाही एवढं शॉपिंग करत, म्हणजे मला मी असं कधीतरी करते, वर्षातून एखाद वेळेस करते आणि मग माझं डन होतं, मला फार नाही करत शॉपिंग. ओके. खर्चिक पर्सनॅलिटी कोण आहे जास्त? श्रीकांत. तू. आय नो हाऊ टू स्पेंड स्मार्ट. आणि ती कुठे पण? डायरेक्ट स्कॅन. ब्लिंकिट ऍक्च्युली. पण खर्चिक म्हणशील तर बाहेरचं खाणं, बाहेरचे कपडे बाहेरचे असतात, शॉपिंग हे सगळं इकडे असतं. ओके. फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॉंग कोणाचं आहे? श्रीकांतचं. यू नीड टू लर्न आता, या है ना? ओके. Yes. शेवटचा प्रश्न. डॉमिनेटिंग कोण आहे? याच नोटवर आपण फोकस आउट करून इंटरव्ह्यू संपवूया की डॉमिनेटिंग कोण आहे याचं उत्तर मिळालं गाईस. पण खूप मजा आली दोघांची गप्पा मारून. थँक्यू सो मच. आणि आता लग्नाचे ड्रीमी पिक्चर्स आणि व्हिडिओ बघायला आवडतील आम्हाला. ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. लव्ह यू. थँक्यू सो मच. वी लव्ह यू टू.